लता काकडे आपल्या इझी टू लर्न इंग्लिश या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आहे। आज आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स याच्याविषयी माहिती पाहणार आहोत। या फ्युचर कंटिन्युअस टेन्सला फ्युचर प्रोग्रेसिव्ह टेन्स असेही म्हणतात। फ्युचर कंटिन्युअस टेन्स प्रथम आपण पाहू की हा काळ केव्हा वापरायचा। टू डिस्क्राइब अ फ्युचर ॲक्शन हॅपनिंग ड्युरिंग अ स्पेसिफिक टाईम, म्हणजे मराठीमध्ये जे आपण म्हणतो जेव्हा आपल्याला एखादी कृती भविष्यकाळात मी काय करत असेल, मी कोणती कृती, माझी क्रिया कोणती चालू असणार आहे हे ज्यावेळेला मला मेन्शन करायचं असेल त्यावेळेला मी चालू भविष्यकाळाचा वापर करणार आहे। आपल्याला ज्यावेळेला पुन्हा एकदा मराठीतून परत एकदा सांगते की ज्या वेळेला आपल्याला भविष्यकाळात आपण कोणती क्रिया करणार आहोत हे सांगायचे असतं, आपली क्रिया ती चालू असणार आहे हे सांगायचं असतं, हे मेन्शन करायचं असतं, त्यावेळेला चालू भविष्यकाळाचा वापर करतात। आता आपण याचं स्ट्रक्चर पाहूया। सब्जेक्ट, आता मी पहिल्यांदा उदाहरण देते। आय विल बी वर्किंग, हे झालं उदाहरण। त्या उदाहरणाच्या नंतर आपण स्ट्रक्चर पाहूया। आय झाला सब्जेक्ट, विल बी प्लस विल बी प्लस क्रियापदाला ING, व्हर्ब प्लस ING, व्हर्ब प्लस ING, यालाच प्रेझेंट पार्टिसिपल असेही म्हणतात। प्रेझेंट पार्टिसिपल, क्रियापदाचं प्रेझेंट पार्टिसिपल। तर थोडक्यात हा फॉर्म्युला असा असणार आहे। सब्जेक्ट विल बी आणि विल बी प्लस प्रेझेंट पार्टिसिपलला आपण PP म्हणू, असं हे सोपा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा। अशी अनेक उदाहरणं पाहू आणि त्या उदाहरण पाहता पाहताच आपल्याला याचं स्ट्रक्चर समजणं अधिक सोपं होईल। आय एम गोइंग टू द ऑफिस, परत पाहूया। आय विल बी वर्किंग, ही विल बी वर्किंग, दे विल बी वर्किंग, शी विल बी वर्किंग। आता वेगवेगळे वर्ब वापरून आपण वेगवेगळी वाक्य तयार करू शकतो। इथं वर्किंग झालं, इथं आय विल बी टीचिंग, शी विल बी टीचिंग, शी विल बी टीचिंग, ती शिकवत असेल। तिसरं ही विल बी, वेगवेगळे करता वापरू। ही विल बी प्लेइंग, तो खेळत असेल। अजून एक उदाहरण पाहूया। आय विल बी गोइंग, आय विल बी गोइंग, मी जात असेल। म्हणजे ज्या वेळेला आपण असं करत असेल, माझी ती क्रिया चालू असणार आहे। उद्या या वेळेला मी माझा व्हिडिओ बनवत असेल, मग त्यावेळेला मी फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा वापर करणार। उद्या या वेळेला मी खेळत असेल, उद्या या वेळेला मी जेवत असेल, हे ज्या वेळेला मेन्शन करायचं असतं त्यावेळेला फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा वापर करतात। आता ही रचना आपण पाहिली। सब्जेक्ट प्लस विल बी प्लस वर्ब प्लस ING, त्याच्या म्हणण्याच्या ऐवजी आपण याला काय म्हणूया, प्रेझेंट पार्टिसिपल। याची स्ट्रक्चरच असं आहे। कोणतंही वाक्य पहा की सब्जेक्ट विल बी आलं, नंतर क्रियापदाला ING प्रत्यय लागला। प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, क्रियापदाला ING प्रत्यय लागतो, क्रियापदाला ING प्रत्यय लागतो, यालाच प्रेझेंट पार्टिसिपल असं म्हणतात। असा हा अत्यंत सोपा फ्युचर कंटिन्युअस टेन्स आहे। उद्या आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स याची एकत्र उदाहरण पाहून त्याची तुलना करूया, म्हणजे सगळी आयडिया आपल्या कंटिन्युअस टेन्सच्या बाबतीत क्लिअर होऊन जाईल। आणि उद्या मात्र याचा सगळं समरी आपण पाहणार आहोत आणि उद्याचा व्हिडिओ पाहायला मात्र विसरू नका। थँक्यू।